तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज दुपारनंतर येत्या काही तासातच आज रात्री मध्यरात्री आपल्याला राज्यात या जिल्ह्यांमध्ये आपल्याला धुवाधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय, तसेच कोणत्या भागात आपल्याला पावसाचा जोर कमी होताना पाहायला मिळतोय, या संपूर्ण गोष्टींचा आपण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आपले व्हिडिओ पाहतात परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून घ्या। तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात एकदम जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज दिवसभरात आपल्याला पाहायला मिळतोय। येत्या काही तासातच आपल्याला पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळेल। तसेच आपल्याला जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, सांगली, इस्लामपूर, तासगाव, वडूज, विटा, कराड, जत या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला विजांच्या कडकडाटासह पाहायला मिळतोय। तसेच आपल्याला कोकण पट्ट्यात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला अहिल्यानगरच्या आसपासच्या परिसरात आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील काही तासातच सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल। तसेच मराठवाड्यामध्ये आपल्याला छत्रपती संभाजीनगरच्या काही भागात आपल्याला हलका पाऊस पाहायला मिळेल, जास्त काही पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाहीये। आपल्याला ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय, उन्हाचं प्रमाण आपल्याला आज कमी पाहायला मिळतंय। तसेच विदर्भात जर विचार केला तर विदर्भात आपल्याला नागपूर, अमरावती, अकोला या ठिकाणी आपल्याला विजांच्या कडकडाटासह आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। अमरावती, अचलपूर, कारंजा, वर्धा, उमरेड, नागपूर, देसाईगंज या ठिकाणी आपल्याला मुसळधार पाऊस विजांच्या कडकडाटासह आपल्याला पाहायला मिळतोय। चंद्रपूर, गोंदिया या ठिकाणी सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय मित्रांनो। तसेच उत्तर महाराष्ट्रात जर पाहिलं तर उत्तर महाराष्ट्रात आपल्याला फार काही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाहीये। हवामान आपल्याला उत्तर महाराष्ट्रात एकदम कोरडं आज पाहायला मिळतंय। फक्त आपल्याला अहिल्यानगर, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला पुणे, सातारा, सांगली तसेच कोकण पट्ट्यात देखील आपल्याला आणि विदर्भात आपल्याला आज सर्वत्र आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय। मराठवाड्यात आपल्याला काहीसा पाऊस आपल्याला आज हवामान कोरडं पाहायला मिळतंय। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्रांनो आपल्याला मान्सूनचा जोर आपल्याला 20 जून नंतर आपल्याला मुसळधार पाऊस आपल्याला सर्वत्र भागामध्ये आपल्याला पावसाळा सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळेल। तसेच तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज जाणून घ्यायचा असेल, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहता ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे आपण तुम्हाला तुमच्या भागाचा अंदाज देखील येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो। फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं असेल, व्हिडिओला एक लाईक केला असेल तरच तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्यामुळे हे देखील लक्षात घ्या।